नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील इतिहास या पुस्तकातील 8व्या धड्यातील मौर्य साम्राज्यानंतरची राज्य यातील शब्दकोडे सोडवा हा स्वाध्याय पाहणार आहोत। बघा इथे खाली उभे शब्द आणि इकडे आडवे शब्द दिलेले, त्यानुसार बघा बरं, आडवा शब्द पहिला काय आहे? टिंबटिंब याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले, आणि याचं उत्तर काय आहे? तर दुसरा चंद्रगुप्त याने काय केले? गुप्तांचं साम्राज्य वायव्येकडे वाढवलेलं आहे। त्यानंतर उभे दोन बहाबर काय आहे? टिंबटिंब याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभालेखामध्ये आढळते। तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे उभे दोन पहा बरं, समुद्रगुप्त। त्यानंतर उभे तीन पहा बरं, काय म्हणते? मेहरौली लोहस्तंभावर टिंबटिंब नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो। उभ्या तीन मध्ये पहा बरं, तर चंद्र या राजाचा उल्लेख आढळतो। आडवे चार पहा, हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक। हर्षवर्धनाचे संस्कृत नाटक काय आहे? प्रियदर्शिका हे संस्कृत नाटक आहे। पाच उभे पहा, पुष्यवर्मन याने टिंबटिंबचे राज्य स्थापन केले, आणि याचं उत्तर आहे पाच उभे पहा, कामरूप हे राज्य स्थापन केलं। सहा आडवे पहा, गुप्त राजघराण्याचा संस्थापक, आणि याचं उत्तर आहे सहा आडवे श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक। सात उभे पहा, टिंबटिंब याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता, आणि सात उभेचं उत्तर काय आहे? तर हर्षवर्धन याच्या राजदरबारात बाणभट्ट हा राजकवी होता। आठ उभे पहा, इंडो ग्रीक राजामधून प्रसिद्ध राजा। आठ उभे पहा काय आहे? तर मिनॅंडर हा इंडो ग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा आहे। नऊ आडवे पहा, टिंबटिंब हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला। नऊ आडवे पहा बरं, तर याचं उत्तर आहे प्रभावती हिचा विवाह। त्यानंतर दहा आडवे पहा, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू। तर याचं उत्तर आहे फाहियान हा बौद्ध भिक्खू होता। अकरावे आडवे पहा, कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य, आणि याचं उत्तर आहे चरक हा कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य। अशा पद्धतीने आपण शब्दकोडे सोडवू शकतो।